वृत्तसंकलनासाठी गेलेल्या एका सांज दैनिकाचे पत्रकार शिवाजी भोसले यांना मारहाण प्रकरणी खामगाव येथील ग्रामीण पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार जिल्ह्यातील पहिल्या गुन्ह्याची नोंद केली आहे। या प्रकरणी जिल्ह्यातील पत्रकार पेटून उठले होते। दरम्यान दोषींवर गुन्हा दाखल झाल्याने पत्रकार एकतेचा विजय झाला असून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। फटाका व्यावसायिक सुनील अग्रवाल सह तिघांनी मारहाण केल्याची तक्रार पत्रकार भोसले यांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली होती। मी पत्रकार शिवाजी भोसले चांदणी लोकोपचारला खामगाव येथे प्रतिनिधी म्हणून काम करतो। आज तहसील मंडळाच्या वतीने अग्रवाल फटाका केंद्र या ठिकाणी सील करण्याचे आदेश आले होते। ते तहसीलदार इथे पोहोचले होते। ती बातमी घेण्याकरिता मी त्या अग्रवाल फटाका केंद्रावर गेलो असता सुनील अग्रवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि माझा मोबाईल हिसकून घेऊन दिला नाही। या आशयाची तक्रार मी ग्रामीण पोलीस स्टेशनला केली। त्यात पत्रकारावर हल्ला झाला मी तक्रार केलेली आहे आणि पत्रकारावर हल्ला झाला हा गुन्हा दाखल व्हावा व त्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आहे। दरम्यान पत्रकार भोसले यांना मारहाणीच्या जिल्हाभरात सर्वच पत्रकार संघटनेने निषेध करत तिन्ही आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आग्रही मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्याकडे रेटली होती। ठिकठिकाणी पत्रकार संघटनांनी निवेदन देऊन निदर्शनं केली। अखेर चौकशी अंती या प्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपी विरुद्ध प्रसार माध्यमातील व्यक्ती आणि प्रसार संस्था अधिनियम 2017 कलम 3 व 4 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव प्रदीप पाटील हे करत आहेत। पत्रकार शिवाजी भोसले यांच्या तक्रारीवरून 392 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून नवीन जो आपला पत्रकार संरक्षण कायदा आहे त्यामध्ये विविध 9 कलमे आहेत आणि ज्यावेळेस पत्रकार आपलं कायदेशीर कर्तव्य पार पाडताना त्यांना एखादी हिंसक घटना किंवा कुठे हिंसक कृत्य त्यांच्या विरोधात जर केलेला असेल तर त्या विरोधात हा नवीन कायदा लागू आहे। आज त्यात आपण 392 मध्ये नवीन जो कायदा आहे त्या सेक्शन त्यातील कलम 3 व 4 प्रमाणे पत्रकार संरक्षण कायद्याप्रमाणे समाविष्ट केलेला असून यात या कायद्यान्वये पोलीस उपअधीक्षक व त्यावरील अधिकाऱ्यांना या कायद्याचा तपास करण्याचा अधिकार आहे। तर पुढील तपास मी स्वतः प्रदीप पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव करीत आहोत। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।